मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले, कसे प्रीतीचे धागे जुळले, तुला न कळले सुरतेच हवे हो सुरतेच छेडचा. रसिको नमस्कार. सुरतेच छेडिता सांग कधी कळणार तुला, निंबोणीच्या झाडामागे, अशी एकाहून एक सरस सुंदर गाणी लिहिणारे गीतकार, सुप्रसिद्ध नाटककार, पटकथा लेखक, संवाद लेखक, नाट्य चित्रपट निर्माता मधुसूदन कालेलकर. त्यांच्या अगदी काही सुप्रसिद्ध चित्रपटांची नावं सांगितली तरी तुम्हाला लगेचच लक्षात येईल हे व्यक्तिमत्व किती मोठं होतं. अखियों के झरोकेचे, दुल्हन भई जो पियामन भाई, झुमरू, गीत गाता चल अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे पटकथा आणि संवाद लेखन करणारे मधुसूदन कालेलकर. त्यांच्या अत्यंत यशस्वी अशा कारकिर्दीचा मागोवा आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांचे चिरंजीव अनिल कालेलकर यांना. नमस्कार सर. नमस्कार. अनिल कालेलकर हे देखील स्वतः उत्तम लेखन करतात. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांमधून त्यांनी एकूण 32 मालिका आणि अनेक चित्रपटांसाठी लेखन केले. तर यातल्या मालिका सांगायच्या तर बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर, चित्रपट एक गाडी बाकी अनाडी, अनुराधा, आहुती. तर वडिलांकडूनच मिळालेला हा लेखनाचा वारसा पुढे नेणारे अनिल कालेलकर सर. अनिलजी, आज आपण तुमच्या वडिलांच्या प्रतिभावंत लेखक मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणी जागवणार आहोत. तर मधुसूदन कालेलकर म्हटल्यानंतर 29 नाटकं आणि 111 चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं. इतकं मोठं काम असलेलं हे थोर व्यक्तिमत्व. त्यांच्या कारकिर्दीचा थोडासा आढावा त्याविषयी सांगा ना. आतापर्यंत त्यांचं म्हणजे जे त्यांच्या हयातीत त्यांनी जे काम केलं आहे ते जवळजवळ 111 चित्रपट त्यांनी लिहिले. इकडे 111 चित्रपटापैकी मला वाटतं 40हून अधिक म्हणजे 42 एक चित्रपट ते हिंदी होते आणि 69 चित्रपट त्यांचे मराठी होते आणि एकच चित्रपट त्यांचा गुजराती आहे. अच्छा. तर असे 112 चित्रपट त्यांनी लिहिले असून त्यांची 29 नाटकं आहेत आणि त्या नाटकाचे अनेक भाषेमध्ये रूपांतर झालेले आहेत. त्यातल्या जास्तीत जास्त रूपांतरित झाले गुजराती भाषेत आणि गुजराती भाषेत त्यांचे सुपरहिट नाटक आहेत. हे खूप लोकांना माहीत नाही. म्हणजे ते जेव्हा लिहायला बसायचे ना तेव्हाच गुजराती नाटकाचे हक्क त्यांचे विकले जायचे. एवढी त्या गुजराती अनिल मेहता म्हणून रायटर होते त्यांचा ते हक्कानी यायचे. आणि त्याच्यानंतर त्यांची जवळजवळ 70-80हून अधिक गाणी आहेत. म्हणजे अपराध चित्रपटातली, पतिव्रता चित्रपटातली आणि अनेक चित्रपटातली, याला जीवन असे नाव, अवघाची संसार वगैरे अनेक चित्रपटात गाजलेली गीतं त्यांनी लिहिलेत. आणि त्यांना म्हणजे उत्कृष्ट कथालेखक म्हणून, उत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून, उत्कृष्ट संवाद लेखक म्हणून 9 वेळा महाराष्ट्र राज्य पारितोषिक मिळाली आणि उत्कृष्ट गीतकार म्हणूनही त्यांना पारितोषिक मिळालंय. त्यांना उत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले, दुल्हन भई जो पियामन भाई. त्याच्यानंतर त्यांच्या अनुराग या चित्रपटाला उत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांना रसरंग फाळके गौरव चिन्हाचे अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गदिमा यांच्या नावाने, गदी माडगुळकर साहेब यांच्या नावाने जेव्हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली तेव्हा पहिला पुरस्कार जो दिला गेला तो माझ्या वडिलांना म्हणजे मधुसूदन कालेलकर यांना दिला गेला. तर त्यांना एवढे अनेक पारितोषिकं मिळालेले आहेत. म्हणजे एक सर्वत्र त्यांनी असं संचार केला लिखाणाच्या बाबतीत. ते चित्रपट निर्माते होते. 3 चित्रपट निर्माण केले त्यांनी. बायको माहेरी जाते, त्याच्यानंतर याला जीवन असे नाव आणि सप्तपदी, हे 3 मराठी पिक्चर निर्माण केले. अनेक नाटकं त्यांनी निर्माण केली. ते एक अपराध मीच केला, शिकार, दिवाजोरी सैराट या नाटकाचे स्वतः ते निर्माते होते. त्यांचे लेखनही आणि निर्माता आणि नाट्यवैभव ही त्यांची कंपनी होती. त्यात कंपनीतर्फे त्यांचे अनेक नाटकं त्यांनी केली आणि गावोगाव नाटकाचे प्रयोग वगैरे केले. तर हे एवढी मोठी त्यांची सगळी अशी कारकीर्द होती. वा. आत्ता तुम्हाला सांगताना सुद्धा एकामागून एक किती गोष्टी आठवत असतील. आणि तुमच्या घरातही त्यांच्या अनेक पुरस्कारांच्या ट्रॉफीज आणि हे सजलेलं असेल. मला सांगायला म्हणजे आनंद वाटतो की मला मी फोटो पाठवून देईन किंवा तुम्ही कधी घरी या की अक्षरशः माझ्या घरामधली मोठी जी भिंत आहे आमच्या घराच्या हॉलमध्ये त्यांना मिळालेली अनेक पारितोषिकं, ट्रॉफीज आणि त्याचबरोबर त्यांच्या नाटकाची पुस्तकं सगळी 29-30 लावून ठेवली. म्हणजे अख्खी जी भिंत जी आहे ना ती त्यांची पारितोषिकं आणि त्यांची
नाटकाची पुस्तकं यांनीच ती सगळी व्यापलेली आहे. वा. हा, आणि आमच्या घरी लोक जे येतात ते कधी कधी मुद्दाम त्याच्याकरता येतात की आम्हाला ती भिंत बघायची आहे. जेव्हा माझे वडील या जगातून गेले तेव्हा मधुकर तोरमल साहेबांनी, तोरमल साहेब म्हणजे मोठे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, त्यांनी एक वडिलांवर लेख लिहिला होता. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं होतं की ज्ञानेश्वरांनी जशी भिंत चालवली तशी कालेलकरांची एक भिंत आहे घरात, ती कालेलकरांनी त्यांच्या पुरस्काराने चालवली आहे. किती छान आहे. फार सुंदर त्यांनी लिहिलं होतं. तर अनेक लोक येतात, त्या कपाटासमोर उभे राहतात, फोटो काढतात आणि ते मग व्हॉट्सअपवर वगैरे टाकतात. अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आम्हाला खूपच अभिमानान मला सांगता नाही, म्हणजे डोळ्यात पाणी येते, ऊर भरून येतो. खरंय, इतकं मोठं व्यक्तिमत्व आणि सतत कलेसाठी ते कार्य करत राहिले. कला क्षेत्रामध्ये वेंगुर्ल्याहून आलेले कालेलकर. बरोबर. तर त्यांचा हा प्रवास कसा झाला, म्हणजे कोकणातून मुंबईत कसे आले आणि काय? कोकणातून ते मुंबईत आले म्हणजे ॲक्च्युली पुढचं शिक्षण किंवा नोकरी विक्री असं काहीतरी करण्याकरता. घरची परिस्थिती खूप गरिबी होती. म्हणजे त्यांची भावंड, म्हणजे आईनी म्हणा, त्यांच्या भावंडांनी म्हणा, माझ्या काकींनी म्हणा, असं खूप गरिबीतले दिवस नोकरी वगैरे केलेली आहे. माझ्या आजींनी, अहिल्या कालेलकर, म्हणजे अनेक लोकांनी त्यांच्या आई वडिलांनी नोकरी विक्री करून ते रामचंद्र बिल्डिंग गिरगाव तिथे त्यांच्या आत्याकडे राहायला आले. अच्छा. हा, आणि त्या रामचंद्र बिल्डिंगमध्ये म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये जितेंद्र पण राहायचा एका खोलीमध्ये. अभिनेता जितेंद्र, म्हणजे तो बिल्डिंग त्यामुळे गाजलेले आहेत. म्हणजे अगदी सेंट्रल सनोमाच्या समोर आहे ती बिल्डिंग. तर तिकडे जे उत्सव व्हायचे त्या उत्सवामध्ये नाटकं वगैरे व्हायची. तर तिकडच्याच लोकांनी ह्यांना सांगितलं की तुम्ही एखादं नाटक लिहा, नव्या मुलांना संधी त्यात मिळत. आणि त्यांचं 18 वय असेल त्यावेळेला त्यांनी ते उत्सवात नाटक लिहायला सुरुवात केली. त्यातून त्यांना तो रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांनी पहिलं नाटक जे लिहिलं लोकांकरता त्याचं नाव उद्याचे जग. आणि त्याचा प्रयोग पाहायला जयप्रकाश नारायण साहेब आणि त्यांच्या पत्नी पण आल्या होत्या पहिल्या प्रयोगाला त्या काळात. आणि किती मोठी आठवण आहे ही. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी ती नाडी मिळाली असं स्वतःला एक आत्मविश्वास लागतो ना, आणि तो आत्मविश्वास त्यांना त्या रामचंद्र बिल्डिंगच्या मधूनच मिळाला. आणि पुढे ते त्यांनी मग बाकीच्या नोकरी वगैरे त्यांना खूप केल्या. ते इंडिया इन्शुरन्स कंपनी, तिथे ते कामाला होते, विमा कंपनीत कामाला, दुसरीकडे कामाला होते. मग ते सोडून त्यांनी लेखनावरच कार्य आपलं केंद्रित केलं सगळं. म्हणजे शिक्षणासाठी मुळात मुंबईमध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांनी नोकऱ्या वेगवेगळ्या करत आपलं लेखन एकीकडे सुरू ठेवलं. बरं, पण तुमच्या घरामध्ये म्हणजे मधुसूदन कालेलकर साहेबांच्या मागच्या पिढीमध्ये कुणी अशा प्रकारचं लेखन किंवा हा संस्कार त्यांना कुठून मिळाला? खरं पाहायला सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट आहे की आमच्या पूर्ण अगोदरच्या खानदानमध्ये कळलं लेखक असं कोणीच नव्हतं. कळलं की नाही. परंतु काकासाहेब कालेलकर जे आज गुजरातचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक, म्हणजे ते मराठीच तिकडे गुजरातमध्ये गेले आणि ते तिकडे मग तिथेच राहिले आणि गुजराती भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवून ते तिकडचे मोठे साहित्यिक झाले. त्या कालेलकरांच्या नंतर ती आमचीच पिढी असावी असं आम्हाला सांगितलं जातं. खरं खोटं मला म्हणजे नक्की सांगता येत नाही, पण लोक आम्हाला सांगतात वृक्ष असतो ना त्याच्या फांद्या कशा, पैकी ही फांदी आहे. तर बाबांचं लिखाण जे ऍक्च्युली सुरू झालं ते बहुतेक माझ्या आजींमुळे असावं. अहिल्या कालेलकर. तर त्यांच्यामध्ये कसं माहिती नकला बिकला त्या करायच्या, थोडंसं लिहायच्या वगैरे, पत्र तर त्यांच्यामध्ये ती फक्त कला होती. तर बहुतेक माझ्या आजींचं म्हणजे त्यांच्या आईंचं जे गुण ते बहुतेक बाबांच्या मध्ये आलेले असावेत असं मला वाटतं. कारण त्याशिवाय आमच्या आजूबाजूला असं कालेलकर खानदानमध्ये असं कोणी लेखक असं नव्हतं. मुळात दुसऱ्याकडे राहून शिक्षण आपलं करणं, पुढे चरितार्थ चालवणं, मग स्वतःचा संसार सुरू करणं, या गोष्टी पुढच्या कशा घडत गेल्या त्यांच्या? आम्ही राहायला वांद्र्याला आलो. वांद्र्याची एक छोटीशी चाळ आहे येवले भिवून, ती अजूनही आहे तिथे. त्या चाळीतल्या 2 रूममध्ये म्हणजे बऱ्यापैकी मोठी जागा होती. तळमजल्याला आम्ही राहायचो. आणि बटाट्याची चाळ कशी तशी ती एक चाळ. कळलं नाही. गडबड गोंधळ सगळं. आणि मग त्यामध्ये उत्सव चालायचे, लाऊडस्पीकर चालायचे, पण त्या ह्याच्यामध्ये त्यांचं लिखाण चालायचं. आणि त्यावेळी त्याला गावावरनं कोकणा बिकणातनी जी माणसं यायची ती सगळी आमच्याकडे उतरायची. म्हणजे तात्पुरतं त्यांना 1 महिना 1.5 महिना कुठे नोकरी मिळाल्या. आणि आमच्या घरामध्ये पण अक्षरशः म्हणजे जवळ 17-18 लोक एकत्र आम्ही राहायचो. काही लोक राहायचे, अनेक संगीतकार आमच्याकडे राहून गेलेले आहेत. अनेक गीतकार राहून गेले आहेत.
कलाकार राहून गेलेले आहेत. हा. पण ते यायचे काय नाही, मग सेटल झाले की तिथून निघायचे. पण आमच्या घरामध्येच ते लिव्ह चाळीमध्येच सगळं व्हायचं. आणि तिथून ती गरिबी असताना नो डाऊट म्हणजे त्यांना फॅमिली सपोर्ट त्यांच्या भावंडांचा होता. म्हणजे माझे काका सुरेश कालेलकर, शरद कालेलकर. सुरेश कालेलकर हे प्रिन्सिपल अजून आहेत तिथे. म्हणजे शरद कालेलकर हे मोठे डॉक्टर होते, ते या जगात नाही. पण कसं म्हणजे माझ्या काकी वगैरे म्हणजे एक एकत्र कुटुंब होतं. आणि त्या एकत्र कुटुंबामध्ये आम्ही वाढलो. आणि चाळीतलं मग शेवटी चाळ म्हणजे पण एकत्र कुटुंबच असतं नाही का. आणि तेच ते सगळे संस्कार होते. आणि त्या संस्कारातून तिथून मग त्यांनी ते लिहायला सुरुवात वगैरे केली. पण मग त्यांना मोठा ब्रेक हा कोणत्या कलाकृतीच्या वेळेला मिळाला? ऍक्च्युली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इथे स्थिरावायचं आहे, पहिल्यांदा म्हणजे त्या काळातलं कसं देवानंद, शम्मी कपूर वगैरे, दिग्दर्शक शंकर मुगुरी वगैरे ह्या लोकांबरोबर ते एकत्र त्यांनी स्ट्रगल केले. के एच कापडिया कॅमेरामॅन, DN पै एडिटर, शंकर मुखर्जी डायरेक्टर ह्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर PL संतोषी नावाचे मोठे त्यावेळेस एका काळातले ते डायरेक्टर होते. PL संतोषी म्हणजे आता राजकुमार संतोषी भगवान दादांबरोबर काम केलं, भगवान दादा पालवांबरोबर. आणि ते करत असताना मग त्यांनी पहिलं मग शंकर मुखर्जींबरोबर पिक्चर केलं सरहद. देवानंद, सुचित्रा सेन, रागिणी, ते खूप गाजलं. तिथून त्यांना कसं की हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट हा माझा मार्ग ऐकला. राष्ट्रपती पदकच्या पिक्चरला आहे. राजाभाऊ परांजपे, सुधीर फडके साहेब ह्या सगळ्यांबरोबर, त्याच्यानंतर राजा नेने त्या काळात त्यांच्या सगळ्यांबरोबर कामं करत असताना ते सगळे पिक्चर त्यांचे चालायला लागले. रसिक हो, आपले वडील सुप्रसिद्ध गीतकार, नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिल कालेलकर. अनिलजी, सिनेमाबरोबरच त्यांचं नाट्यलेखन सुरू झालं की कसं? हिंदीत त्यांचं नाव व्हायला लागलं शम्मी कपूर साहेबांबरोबर वगैरे. आणि ते सगळं होत असताना मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आता नाव मिळालेलं आहे. मग त्यांनी कमर्शियल नाटकाकडे लक्ष घातलं. अच्छा. आणि दिल्या घरी दुसखिरा हे पहिलं नाटक काय त्यांनी स्वतः प्रोड्यूस केलं. तर दिल्या घरी दुसखिरा नाटक करताना त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये असे टीम वर्क केले की आपण मल्टी स्टारकास्ट म्हणतो ना तशी. त्या एकाच नाटकामध्ये सूर्यकांत, राजा परांजपे, अच्छा, रेखाताई, त्याच्यानंतर मधु आपटे, त्याच्या विवेक, म्हणजे सगळे त्या काळातले सुपरस्टार त्या नाटकामध्ये दिल्या. म्हणजे त्या काळात म्हणजे असे झाऱ्यात आल्यानंतर लोक हाबगले की म्हणजे आता कसं एक मल्टी स्टार चित्रपट तसं ते नाटक आलं होतं. आणि ते प्रचंड यशस्वी ठरलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं नावच एवढं झालं होतं की मधुसूदन कालेलकर लिखित नाटक आल्यानंतर जसं त्या नाटकाला एक ऑडियन्स मिळत गेला. दिवादो सैरात वगैरे. हिंदी, मराठी आणि गुजराती या तिन्ही भाषांमधून त्यांनी लेखन केलं. तर लेखन करताना अर्थातच त्या भाषांवरती प्रभुत्व मिळवणं किंवा ते असणं खूप आवश्यक आहे. तर हे भाषेचे संस्कार हे कुठून मिळाले असतील? आम्ही मराठी असल्यामुळे आमचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे आणि त्यांचं होतंच. आणि तसं म्हणजे मुंबईत राहिलेल्या माणसाला हिंदीची अडचण येत नाही, अगदी सहज बघितलं तुम्ही तर. आणि मग कसं असतं की गुजराती त्यांचा जो एकच चित्रपट आला, पण तेव्हा ते या जगात नव्हते. त्यांच्या कथेवरचा चित्रपट मी लिहिला होता. आणि त्याच्याबरोबर 2-3 गुजराती चित्रपट मी लिहिले होते आणि ते यशस्वी झाले होते. तर त्यांचं चांदणी शिंपीचा ह्या नाटकावर मी गुजराती चित्रपट लिहिला. तर आणि तो माझं पण गुजराती चांगलं नव्हतं, पण माझ्याकडनं काय करायचे ते लोक कम्प्लीट मराठीत लिहून घ्यायचे किंवा हिंदीत लिहून घ्यायचे आणि मग ते गुजरातीमध्ये ट्रान्सलेट करायचे असं. तर त्याप्रमाणे नाव आमचं द्यायचे आणि बरोबर गुजराती रायटर्सचं पण नाव असायचं ट्रान्सलेट केल्यामुळे संवादामध्ये. तर तो जन्मजाता चित्रपट आहे, त्याला गुजरात सरकारचं सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गुजरात सरकारने प्राईज दिलं. सर्वोत्कृष्ट कथालेखक मधुसूदन कालेलकर म्हणून. म्हणजे त्यांना तिन्ही भाषेत म्हणजे मराठी, हिंदी आणि गुजराती तिन्ही भाषेत त्यांना राष्ट्रीय पारितोषिकं मिळालेली आहेत आणि असे फिल्मफेअरची पण वगैरे पारितोषिक मिळाली. आता त्यांच्या काही नाटकांविषयी आम्हाला सांगा. दिवा जळू दे सारी रात हे त्यांचं नाटक. तर या नाटकाचं वैशिष्ट्य काय सांगाल मला? या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळात त्यांची एक अशी डोक्यामध्ये कल्पना होती, कळलं की नाही, की त्यांचं माझ्या बहिणीवर खूप प्रेम होतं. आमची बहीण सर्वात धाकटी 4 भावामधली जयश्री. तिचं पार्लर होतं, आज ती या जगामध्ये नाही आहे, पण तिच्यावर खूप प्रेम. आणि एकुलती एक मुलगी असल्यामुळे आणि तुम्हाला माहिती थोडं जास्त हे असतं, नेहमी तिला म्हणजे असे आशीर्वाद देत, दिल्या घरी तू शिखरा वगैरे असं. तर त्यांचं असं एक होतं की मी जरी या जगात नसलो तरी मी त्या रूपाने तुला आशीर्वाद द्यायला येईन वगैरे, असं एखादी कल्पना कदाचित त्यांच्या डोक्यात असावी. कारण ते नाटक म्हणून तो दिवा तेवत राहील. तर म्हणून तो त्या नाटकाचा विषयही असा होता की ज्या क्षणाला तिचं लग्न होतं त्या हिरोईनचं, रेखाताईनं काम केलं होतं, तिचे वडील ते घर सोडून गेलेले असतात काही कारणामुळे
आणि तिला हे माहीत नसतं. तिला इच्छा अशी शेवटची असते की माझ्या लग्नाला मला आशीर्वाद द्यायला माझ्या वडिलांनी यावं, अशी तिची इच्छा असते. आणि ॲक्च्युली मग ते अनेक वर्षानंतर ते घरी येतात आणि तिला आशीर्वाद वगैरे देतात. घरापासून दूर राहिलेले असतात काही कारणामुळे, ते पोलिसांपासून दूर असतात. ते म्हणतात तिला आशीर्वाद देण्यापूर्वी मला सुचिरभूत होऊ द्या, मला आंघोळ करू द्या. म्हणून ती म्हणते पाणी काढून देते बाथरूममध्ये आणि ते आतमध्ये जातात आणि बाथरूममध्ये आंघोळ करायला लागतात. आणि ती बाहेरून सांगत असते की बाबा असं झालं तसं, तुम्ही इथे 10-15 वर्ष नव्हता तेव्हा मी घर सांभाळलं, तुम्ही सांगितलं तसं हे ते. आणि इतक्यात तिचे ते गुप्ते काका म्हणून कॅरेक्टर आहे, ते शरद तवळकरने केलं होतं. आणि ते येतात आणि ते म्हणते तू कोणाबरोबर बोलतेस म्हणून. तर ते म्हणते मी बाबांबरोबर बोलते, बाबा आतमध्ये आंघोळीला गेले. ते म्हणते काय तुला वेडबीड लागलं नाही ना म्हणून. ते बोलतो का? तो बोलतो अगं तुझे वडील या जगातच नाही आहेत. अच्छा. 5 वर्षापूर्वीच वारले, पण मी तुला हे सांगितलं नाही कारण तू तुटली असशील. हा संसार उभा करताना तुला ते म्हणजे ते दुःख तू सहन म्हणून मी तुला ते सांगितलं नव्हतं. ते म्हणतं तुम्ही खोटं बोलताय म्हणून. आणि म्हणून ती बाथरूमचा दरवाजा उघडते, ते बाथरूम रिकामी असते, कोणी नाही तिथे, कोणी नसतं. त्यांचा आत्मा तिला आशीर्वाद देण्याकरता आलेला असतो. कारण कुठेतरी तिचा जीव जवळ तळमळत असतो की मला वडिलांचा आशीर्वाद घर सोडून जाण्यापूर्वी, सासरी जाण्यापूर्वी हवा. आणि त्यांच्याही ते डोक्यात असतं की तिच्या लग्नाच्या वेळी मी हजर असावं, असं ते. आणि तो पंच लोकांना खूप आवडला. त्यातले हा भावनिक संबंध होते, भावा बहिणीचे संबंध, पती पत्नीचे संबंध, कौटुंबिक इतकं सुंदर होतं ना ते की तुम्हाला सांगतो ना की हसत खेळत बबन बाबूची कॅरेक्टर, आणि ती खूपच गाजली होती. म्हणजे गुप्ते काकांची, शरद तवळकरची, ते पोस्टमन असतात, त्यांचा मुलगा असतो. खूप म्हणजे अतिशय लोकप्रिय नाटक. आणि गेले 55-60 वर्ष नाटकाचे प्रयोग अजूनही चालू आहेत. या नाटकामध्ये 3ही अंकामध्ये वेगवेगळे कलाकार असं काही आहे की आत्ता त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला जेव्हा 4 दिवस कार्यक्रम झाला मोठा शिवाजी मंदिरला, तेव्हा माझे मित्र जे आहेत विजय राणे, त्यांनी ही कल्पना पहिल्यांदी मांडली आमच्या समोर. आणि त्याला दिग्दर्शक मनोहर सरवणकर म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी, आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी साथ दिली. त्या नाटकात मिळून 11 लोक काम करतात. तर पहिल्या अंकामध्ये जे 11 लोक आहेत ते दुसऱ्या अंकामध्ये ते आर्टिस्ट नाहीत, ते भिन्न कलाकार. म्हणजे त्यांची रूप तीच, म्हणजे भूमिका त्याच, परंतु ती करणारी 11 लोक वेगळी, म्हणजे कलाकार वेगळे, म्हणजे ते 22 जण झाले. आणि तिसऱ्या अंकामध्ये पहिल्या 2 अंकातले कलाकार नाहीत, तिसऱ्या अंकामध्ये आणखी वेगळे कलाकार. असं म्हणजे 11 आर्टिस्ट जे नाटक आहे ते 33 आर्टिस्ट मध्ये साजरं केलं. म्हणजे हा आता जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून तुम्ही केला. आणि नुसतं आर्टिस्टच नाही तर तिन्ही नाटकाला 3 वेगळे डायरेक्टर. अच्छा. म्हणजे दुसऱ्या अंकातल्या डायरेक्टरला माहित नसायचं की पहिल्या डायरेक्टरनी काय केलेलं आहे, तिसऱ्या अंकातल्या ह्याला माहित नसायचं की दुसऱ्या अंकातनी काय. तरी पण ते इतकं व्यवस्थित जुळून आलं की म्हणजे हा जगाच्या रंगभूमीवर कुठेही हा प्रयोग झालेला नाही आहे अक्षरशः. म्हणजे हे फार. आणि तो लोकांनी त्याने एवढा चांगला प्रतिसाद दिला, हाऊसफुल. रात्री 1:30 वाजेपर्यंत, 1:45 वाजेपर्यंत शिवाजी मंदिरला लोक थांबली होती नाटक संपेपर्यंत. वा. मधुसूदन कालेलकर यांनी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय आणि सस्पेन्स थ्रिलर अशी सगळ्या प्रकारची नाटकं, म्हणजे त्याच्यामध्ये विषयांचं वैविध्य खूप मोठं आहे. तर काही नाटकांविषयी आम्हाला सांगाल का? म्हणजे उदाहरणार्थ सागरा प्राण तळमळला, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचं नाटक आहे. अपराधमीचं केला, नंतर माधवराव पेशवेंविषयी सुद्धा नाटक. या काही नाटकांविषयी. आता त्यांनी जी नाटकं लिहिलं ना, त्या नाटकापैकी सागरा प्राण तळमळला, शिकार, अपराध मीच केला, या 3 नाटकांबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृती म्हणून त्यांना 3 वेळा बक्षीस मिळालं. त्यापैकी एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावीशी इथे वाटते, त्यांनी नेहमी लोकांना चांगलं काय ते देण्याचा प्रयत्न केला. मग ते नेहमी असं म्हणायचे, चिखलामध्ये कमळं उगवतात, पण चिखलाकडे न बघता आपण कमळांकडे बघितलं पाहिजे आणि ते जगासमोर आणलं पाहिजे. आणि खळबळजनक विषयी ना ते आपल्या संस्कृतीत, आपल्या मातीत मिसळून लिहायचे, आणि त्यामुळे ते लोकांना आवडायचे. आता अपराध मीच केला हे नाटक बघायला गेलं नव्हतं, हे पूर्वी गाजलेला एक मोठा खून खटला होता, नानावटी खून खटला. नानावटी अहुजा आणि नानावटीची बायको सिल्विया. तर नानावटी हा त्यावेळेला नेव्हीमधला मोठा कप्तान होता, जगात त्याचं नाव होतं जवळजवळ. आणि त्याची बायको सिल्विया, तिचं आणि अहुजाचं प्रेम प्रकरण सुरू झालं. आणि नानावटी जेव्हा आले सुट्टीवर तेव्हा त्यांना ते कळलं, आणि ते कळल्यानंतर त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष दोघांना बघितलं, त्यांनी त्यातून अहुजाचा मर्डर केला आणि स्वतः पोलीस स्टेशनला गेले आणि सांगितलं मी हा मर्डर केला आहे म्हणून.
तर हा खळबळजनक विषय होता ऍक्च्युली बघायला गेलं तर. असं बघायला गेलं तर कितीतरी रंगवून काय काय आणखीन बोल्ड करून त्याला तो नाटकाच्या समोर आणता आला असता. प्रणय दृश्य आहे ते दाखवून, पण कुठेही तसं न करता कळलं की नाही आपल्या भारतीय संस्कृतीशी त्याचा मेळ बसवून तो इतका उत्कृष्ट रीतीने की ते अत्रे साहेबांचं अतिशय लाडकं नाटक होतं. आचार्य, कारण जेव्हा बाबांना हे नाटक लिहायचं होतं ना तेव्हा ते अत्रे साहेबांकडे गेले, मला ह्याच्यावर नाटक लिहायचं तर मला पूर्ण माहिती पाहिजे. तर अत्रे साहेबांनी ताबडतोब हुकूम दिला की मराठाचे सगळे अंक त्यावेळेचे कालेलकर समोर द्या. हां, आणि मग बाबा रोज त्या मराठीच्या ह्याच्यामध्ये जाऊन ते अंक घ्यायचे, ते स्टडी करून ते, आणि पहिल्या प्रयोगात त्यांना बोलवलं आणि अत्रे साहेब एवढे खुश झाले. मग ते 100व्या प्रयोगालाही आले आणि त्यांनी भाषण केलं होतं षण्मुखानंदला. आणि त्यांचं ते लाडकं म्हणजे, आणि साहित्यिक दृष्ट्या त्याला उत्कृष्ट एक प्राईज मिळालं, सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृती. तसंच सागराप्राण तळमलला बाबांनी तो इतक्या सुंदर रीतीने त्या काळात 42 जवळजवळ वर्षापूर्वी तो आणला होता स्टेजवर. खूप गाजलं ते नाटक. त्यातलं एकही वाक्य सेन्सॉरने कापलं नाही. हा, ह्याचा अर्थ त्यांनी तो इतक्या सुंदर रीतीने लोकांसमोर ते नाटक लिहिलेलं होतं सावरकरांवरती की लोकांना ते नाटक पटलं. आणि आजही त्या नाटकाला पुन्हा चांगला रिस्पॉन्स आहे. आत्ता जवळजवळ त्याचे 48 प्रयोग झालेले आहेत. त्यांची ऐतिहासिक नाटकं त्याविषयी सांगा ना काही. तो राजहंस एक लिहिलं कर्णावरती, कुंतीपुत्र सुद्धा, कुंतीपुत्र, हा, पेशव्यांवरती त्यांनी लिहिलं. त्यानंतर स्वतः त्यांनी राजकीय ह्याच्यावरती नाटक, विजयाचे वारस म्हणून, मॉडर्न म्हणजे स्वतःचे एक, हा, फार फार सुंदर नाटक होतं विजयाचे वारस आम्ही म्हणून. आश्चर्य वाटायचं की ज्यावेळेला ते असं नाटक लिहायचे कुठल्याच्यावर, तर कर्णावरती नाटक लिहिताना ते भरपूर पुस्तकं वाचायचे. माधवराव पेशव्यांवर नाटक लिहिताना भरपूर पुस्तकं वाचायचे. आणि मला अजूनही आठवतं एकदा सावरकरांनी जेव्हा ते नाटक लिहायला त्यांनी ठरवलं तर एकदा ते एक ट्रंक घेऊन घरी आले होते. तर मी म्हटलं बाबा ही ट्रंक कसली, म्हणून एकदा ते घरी नसतात मी उघडून बघितली, तर त्यामुळे सावरकरांवरची सगळी पुस्तकं होती. हा, आणि म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं ना मला सुद्धा सावरकर नेहमी म्हणजे त्याच्यामुळेच कळलं. थोडक्यात ते अभ्यास भरपूर असायचा त्याच्यावरती लिहिताना. अभ्यासोनी प्रकटावे हे त्यांनी आचरलेलं होतं आणि म्हणूनच इतकं सकस लेखन ते करू शकले. खरं तर अल्पायुषी ठरले, फार मोठं आयुष्य नाही मिळालं, पण त्यात 111 चित्रपटांसाठी लेखन आणि 29 नाटकं, हा खूप मोठा ऐवज आहे. तुम्हाला ते लिहित असताना कधी त्यांच्याशी बोलण्याची अशी काही संधी मिळाली का, किंवा घरात ते काही एखाद्या विषयाबद्दल बोलत असत का? ऍक्च्युली कसं त्यांना आम्हाला वडील म्हणून तसे ते कमी मिळाले. बरं. आणि सर्वात जास्त मला मिळाले बाबा सर्वात. ह्याचं कारण मला त्याची ओढ होती. त्यांच्याच प्रकारचं काम पुढे करताय, मग इकडे यायची ओढ होती. बाकी माझे भाऊ, माझी बहीण, ते आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवली, व्यवस्थित त्यांनी आपलं आयुष्य उभं केलं. पण माझं कसं होतं की शिक्षणाकडे फारसा माझा कल नव्हता, नाटक, सिनेमा वगैरे. म्हणून मी पहिल्यापासून नाटक कंपनी जॉईन केली. बाबाने ओळखलं याला इकडे थोडं जास्त इंटरेस्ट आहे. मग बाबा कधी कधी मला एखाद्या त्यांच्या चित्रपटाच्या ट्रायलला घेऊन जायचे. मला अजूनही वाटतं दुल्हन वही जो प्यामन भाई हा चित्रपट जेव्हा पूर्ण झाला, मग त्याला बॅकग्राऊंड वगैरे म्युझिक होण्यापूर्वी जी पहिली ट्रायल ठेवली की आता त्याच्यामधलं ॲज इट इज ठेवायचं, काय कापायचं किंवा काय करायचं, तेव्हा बाबा मला घेऊन गेले होते. बरं. राजश्रीच्या ऑफिसमध्येच ते छोटं थिएटर होतं, तिथे मला ते घेऊन गेले होते. असं 2-3 वेळा ते मला घेऊन गेले, कारण त्यांनी ओळखलं होतं की ह्याला जरा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुमची कार्यशाळा अशा प्रकारे सुरू होती. असं घरातल्या कोणीच मला कधी असा अटकाव केला नाही, ठीक आहे तुझी इच्छा आहे तू ये.
पण ते बाबा म्हणून कसे होते, म्हणजे कडक होते का शांत होते? अतिशय शांत होते. हा. म्हणजे त्यांना क्वचित कधीतरी चिडल्यासारखं वगैरे मला दिसायचं. हा, म्हणजे त्यांचे 1-2 चित्रपट पडले, डोक्यावर कर्ज झालं हा. तरी ते शांत होते. आणि सर्वात म्हणजे त्यांना 2दा हार्ट अटॅक आला होता. अच्छा. आणि 2दा हार्ट अटॅक येऊन सगळं त्यांनी त्यांचं उपचार वगैरे आमच्या घरीच झाले. आईने आणि घरातल्यानीच सगळं त्यांचं केलं. पण ते अटॅक येऊन सुद्धा कसं एखादा माणूस कदाचित घाबरतो की बाबा आता पुढे काय कसं, बरोबर. तर काय त्यांना त्याचं काहीच नव्हतं. ते फटाफट पुन्हा लिखाणाला सुरुवात झाली. हा. पुन्हा ते नाटकाच्या दौऱ्यावर जायचे. ते चित्रपटाच्या शूटिंगला कमी जायचे, अच्छा. पण त्यांना नाटकाचे दौरे आवडायचे. हा. म्हणजे बसमधून प्रवास प्रत्येक गावागावात जायचं, नाटकं बघायचे, बापरे. ते प्रेक्षकांमध्ये उभे राहायचे. मला अजूनही आठवतं, मी परवा शिवाजी मंदिर त्यांचा प्रयोग गेला ना, हा. तेव्हा मी असं जेव्हा स्टेजवर मी बोलायला उभा राहिलो तर मला कुठेतरी असा भास झाला, बाबा उभे आहेत तिथे म्हणून. कारण त्यांची जी सवय होती प्रेक्षकात जाऊन उभं राहायचं. तिथे उभं राहायचं बाजूला. असं प्रेक्षकांना माहित नसायचं हे कालेलकर आहेत म्हणून. कारण कलाकार हा पडद्यावर दिसतो की नाटकात, पण लेखक दिसत नसतो. नाही. बरोबर. तर म्हणजे नाटकाचे दौरे हा त्यांचा आवडीचा भाग होता. आवडता. त्यामुळे त्यांचा प्रवास बराच आणि घरामध्ये कमी. प्रवास भरपूर त्यांनी केला, भरपूर. पण मग घर संसार सगळा आई घरचं सगळं जे आहे आई बघायची. अगदी थोडक्यात एक गोष्ट सांगतो मी, काय की हरिभाई म्हणजे संजीव कुमार हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र. मग त्यांनी अगदी शम्मी कपूर बरोबर 4-5 पिक्चर लिहिली, ब्लफ मास्टर वगैरे, त्याच्यानंतर देवानंदची लिहिली, शशी कपूर बरोबर लिहिली, सगळ्यांना. पण संजीव कुमार बरोबर कमी पिक्चर लिहून हे संजीव कुमार आणि ते अतिशय चांगले मित्र. तर ते आमच्या साहित्य सहवासमध्ये आम्ही राहतो ना, त्या साहित्य सहवासमध्ये ते संजीव कुमार वगैरे अनेक वेळा यायचे. आणि आता साहित्य सहवासमध्ये संजीव कुमार आल्यानंतर अनेक वेळा तो जेवायचा आमच्या घरी, आणि त्याला आमच्या आईच्या हातचं जेवण खूप आवडायचं. खूप आवडायचं जेवण त्याला संजीव. आणि तो मग बाहेर जाऊन सांगायचा, मैं कालेलकर साहब के घर पे गया था, क्या खाना है, मस्त खाना, असं तो वर्णन वगैरे करायचं सगळीकडे. मग दुसऱ्या निर्मात्यांचे फोन, क्या कालेलकर साहब हमें नहीं बुलाओ, हमने क्या किया है. आणि त्याला ती सोलकडी वगैरे खूप आवडायची. बंगाली डायरेक्टर सोलकडी कसे बनाते, असं ते ॲटमॉस्फिअर असायचं. असे आणखीही काही कलाकार तुमच्याकडे मोठमोठे, म्हणजे मराठी मधल्या, म्हणजे चाळीपासून तर साहित्य सभासपर्यंत अनेक मराठीतले दिग्गज कलाकार, संगीतकार, गायक, सगळे निर्माते. तसेच साहित्य सभासमध्ये आम्ही ज्या ज्ञानदेवी बिल्डिंगमध्ये राहतो त्या साहित्य सभासमध्ये पण अनेक मोठमोठी कलाकार, दिग्दर्शक वगैरे नेहमी येणं जाणं चालूच असायचं. आणि त्या साहित्य सभासमध्ये पण बाबांचं भरपूर लिखाण झालं. म्हणजे अर्ध लिखाण साहित्य सभासमध्ये झालं.
वडील सुप्रसिद्ध गीतकार, नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिल कालेलकर. या चित्रपटसृष्टीकडे त्यांना नेण्यासाठी कोणी असा म्हणजे गॉडफादर म्हणा किंवा असं कोणी मदत केली? तसं त्यांना कोणी गॉडफादर नव्हतं. हां. ते स्वतः सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राहिले. अच्छा. म्हणजे भगवान दादांबरोबर सहाय्यक दिग्दर्शक राहिलं, पी.एल. संतोषींबरोबर सहाय्यक दिग्दर्शक राहिले. आणि मग त्यांच्यामधले रायटर्सचे गुण, अच्छा, लेखनाचे गुण त्यांना जेव्हा कळलं की मी हे लिहू शकतो तेव्हा मग ते लेखनाकडे वळले. संधी मिळत गेला आणि त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला किंवा नशिबाने त्यांना साथ दिली. आणि नशीब हे लागतंच शेवटी माणसाला, कारण ना ते एवढं प्रचंड लिखाण होणं इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे अजूनही हिंदीतले लोक मला जेव्हा भेटतात, मराठीतले, ते आदराने म्हणतात कालेलकर साहब को सलाम है, कैसा उन्होंने इतना लिखा समज में नाही आता, खरंय असं अक्षरशः बोलतात. आणि ते सतत दर्जेदार लिहित राहणं हे फार कठीण असतं ना. म्हणजे कसं तुम्हाला ते एकदा ते नाव मिळालं तर ते टिकवणं हे फार महत्वाचं असतं. हे एकीकडे गद्यलेखन उत्कृष्ट करतच होते, म्हणजे पटकथा लेखन, संवाद लेखन यात त्यांचा हातखंडा होता. त्याबरोबरच गाणं, सिनेमासाठी त्यांनी एकाहून एक सुंदर गाणी लिहिलीत. तर पटकथेमध्ये गाणी येणं ही पद्धत कशी असते नेमकी? ॲक्च्युली कसं माहिती आहे का, त्यांचं पहिलं पिक्चर जे आलं अखेर जमलं, त्या अखेर जमलेमधले 5 गाणी दिदींनी गायलेत, लता दिदींनी. पण ते मला वाटतं 1954 सालचं पिक्चर होतं अखेर जमलं. आणि ते माझ्या वडिलांचं पहिलं पिक्चर. ते संगीतकार शंकरराव कुलकर्ण्यांचं पहिलं पिक्चर, राजा घुसे शरद चौडकरांचं पहिलं पिक्चर. आणि त्या दिदींनी म्हणजे लता मंगेशकर यांनी त्यातली 5 गाणी गायली होती. तर कसं असतं माहिती की नॉर्मली आपण जेव्हा रेडिओवर ऐकतो, जेव्हा गाणं सुरू झाल्यानंतर की अगोदर या गाण्याचे गीतलेखक अमुक होते, संगीतकार अमुक होते, गायक अमुक होते. पण संगीतकार, गायक आणि गीतलेखक याच्या अगोदर त्या गाण्याला जन्म देणारा असतो तो पटकथा लेखक असतो. अच्छा, बरं. कारण एक पटकथा लेखक कथेवर पटकथा लिहिताना ठरवत असतो की कुठे कुठे गाणी यायला पाहिजेत, ती गाणी काय यायला पाहिजेत, त्या गाण्यामध्ये काय संदर्भ असावा, ते गाणं हिरोनी गावं का हिरोईनने गावं, का ते गाणं ड्युएट असावं, हे सगळं पटकथा लेखक ठरवत असतो. पटकथा लेखक ठरवल्यानंतर तो दिग्दर्शकाबरोबर चर्चा करतो, ते फायनल झाल्यानंतर ते गीतलेखकाकडे जाते, मग ते गीतलेखकाकडनं संगीतकाराकडे जातं, आणि संगीतकाराकडनं मग त्याच्यानंतर मग गायक त्याला स्वरूप देतात गाण्याचं. म्हणजे असा तो प्रवास असतो. पण ॲक्च्युली पटकथा लेखक जो असतो तो गीताला जन्म देत असतो. कारण मी हे लेखक झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं का मी जे 32 चित्रपट लिहिले त्यातले बहुतेक सिच्युएशन पटकथेमध्ये आम्हाला निर्माण करावे लागले की इथे गाणं आलं पाहिजे, आता त्या गाण्यामधून हे आलं पाहिजे असं. म्हणजे गाण्यासाठी जागा निर्माण करणं हे काम जे आहे ते पटकथा लेखक करत असतात. कालेलकर साहेब स्वतः पटकथा लिहित होते आणि स्वतःच त्यातली काही गाणी सुद्धा लिहिलेली आहेत. तर ही गाणी सुद्धा त्यांची फार सुंदर आहेत. त्याच्यावरती एक स्वतंत्र भाग आपण नंतर करणार आहोत. पण तरी देखील काही गाण्यांची उदाहरणं तुमच्याकडून ऐकायला आवडतील. एक चित्रपट आला होता अनुराग, आणि खूप गाजला तो, सिल्वर जुबली पिक्चर होता. अशोक कुमार, नूतन, राजेश खन्ना, आणि त्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता सर्वोत्कृष्ट चित्रपट त्या काळातलं. अरे वा. आणि त्या बाबांनी त्याचा स्क्रीन प्ले लिहिला होता. तर त्याच्यामधली नायिका आहे मौसमी चॅटर्जी, तिचा पहिला चित्रपट तो हिंदीतला. आणि त्याच्यामध्ये ती अंध असते आणि तिथे 5-6 वर्षाच्या मुलावर तिचं प्रेम असतं, आणि त्या मुलाचं पण तिच्यावर खूप प्रेम असतं, आणि तिला हे जग बघायचं असतं की अंध असल्यामुळे तिला ते दिसत नाही वगैरे, तिला बघायचं असतं. तर तो हिरो तिला म्हणतो की तू सांग ना तुला काय बघायचं, मी माझ्या डोळ्याने तुला हे जग दाखवेन. आणि मग तो असं समुद्र किनाऱ्याचे उभे असतात आणि ती एका बाजूला असं आपला उजवा हात करते, बोट करते, आणि तिला माहित नसते तिथे काय, ती बोलते ये क्या है. मग कॅमेरा जातो त्या दिशेने, तिथे एक मंदिर असतं, तर तो म्हणतो मंदिर है, ये क्या है, एक मंदिर है. अरे वा. मग ती म्हणते इस मंदिर में एक मूर्त है. मग ती म्हणते ये मूर्त कैसी होती है, तो म्हणतो तेरे सूरज जैसी होती है. म्हणजे हे गाणं जन्म त्या सिच्युएशनमुळे झालं की तिला ते जग बघायचं असतं. पण हे किती सहज सुंदर वाटतं, सहज सुंदर बघा ना. आणि ते गाणं इतकं त्या ह्याला उत्कृष्ट बसलं ना, लोकप्रिय पण झालं ते गाणं. बरोबर. तर गाण्याचा जन्म असा पटकथेतून होत असतो.
अरे ये कौन चित्रकार है, ये कौन चित्र. लेखन हा त्यांचा मूळ स्वभाव होता, हा पिंड होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी उत्तम लिखाण हे सातत्याने आयुष्यभर केलं. नाटक असेल, चित्रपट असेल, या दोन्ही माध्यमांसाठी. पण निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आपण उतरावं म्हणजे पैशाचीही मोठी उभारणी करावी लागते. तर या निर्मितीकडे ते कसे काय वळले, नाटक आणि चित्रपट दोन्ही? आता ॲक्च्युली नाटकाच्या निर्मितीकडे ते एवढ्या करता वळले ना, काय व्हायला लागलं की जेव्हा आता एक नाटक आहे, दिला गिरी तू शिकता, ते नाटक झालं की मग ते कलाकार म्हणाले बाबा कार्यक्रम म्हणजे आमचं काय. हा, अच्छा. हे नाटक थांबल्यानंतर मग पुढे काय होणार. आमच्या नाटक कंपनी म्हणजे घरासारखी होती, म्हणजे कौटुंबिक सगळं होतं, वातावरण वगैरे सगळं इतकं ना. तर नेहमी लोकांना कलाकारांचं येणं जाणं, आणि मग ते पण अण्णा आमचं पुढे काय. आणखी 6 महिन्यांचे याचे प्रयोग बंद पडल्यानंतर मग काय. मग तो विचार म्हणजे बाबांच्या इथून खरं जे एवढी नाटकाचं लिखाण झालं ना, ते त्यामुळे झालं. अच्छा, बरं. की आपल्या कंपनीतल्या कलाकारांना कामं मिळाली पाहिजेत, त्यामुळे सातत्याने ती नाटकं आली पाहिजेत. म्हणून मग त्यांनी स्वतःची कंपनी निर्माण केली, नाट्यवैभव. आणि मग त्या नाट्यवैभवतर्फे मग ते बाबा हे नाटक आहे ना, चला पुढचं आणखी 6 महिन्यांनी दुसरं वर्षाने दुसरं येत आहे, डोंट वरी मी लिहितो. कारण मग ते चित्रपटात गेल्यानंतर ह्यांना परत वाटायचं की बाबा तिथे गेले आता पुन्हा नाटकं येतील की नाही वगैरे असं. पण मग त्यांची निर्मिती असलेली नाटकं कोणती मुख्यतः? त्यांची दिल्यागिरी तू सुखीरा, दिवाळजू शहरात, अपराध मिस केला, शिकार, 4-5 त्यांनी स्वतःची नाटकं केली. आणि मग बाकीच्या नाटकातूनही त्यांना कसं डोळ्यासमोर त्यांचं असायचं, कोणाला लिहायचं, बबन प्रभू करता लिहायचं, शरद तवळकर करता लिहायचं. मग शरद तवळकर करता त्यांनी गुप्ते काका ही दिवाळजू मधले कॅरेक्टर, अपराध मिस केल मध्ये गोळे मास्तरी कॅरेक्टर, अशा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स निर्माण केल्या. बबन प्रभू करताही वेगवेगळ्या कॅरेक्टर्स निर्माण केल्या. म्हणजे ते डोळ्यासमोर ठेवायचे की मला या नाटकात ही कलाकार पाहिजेत आणि ह्यांचे ह्या असं त्यांचं ते गणित असायचं. आणि ते बऱ्याच प्रमाणात चांगलं जुळलं होतं त्यांचं गणित. आणि चित्रपट निर्मितीकडे कसे वळले? चित्रपट निर्मितीकडे हे त्यांना म्हणजे लोकांनी सांगितलं की आम्ही यावं, किती नुसतं लिहित बसणार, निर्मितीमध्ये पण या. चित्रपट निर्मितीत त्यांना यश मिळालं नाही, त्यांना कर्जच झालं डोक्यावर. म्हणजे त्यांचं व्यवसाय म्हणून करणं तसं व्यवसाय म्हणून त्यांना ते म्हणजे ते जमलं नाही. त्यांना चित्रपट चांगले झाले. म्हणजे त्यांचा तो सप्तपदी चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा अवॉर्ड मिळालं होतं. याला जीवनेश नावाचं खूप गाजलेलं पिक्चर होतं. त्याच्यातली गाणी पण खूप सुंदर होतं. अवघाची संसार सुखाचा करीन, देह कष्टबीन जीव व्हावे वगैरे अशी त्यांची गाणी होती. बायको माहेरी जाते एक नवीन प्रयोग होता. बायको माहेरी जाते आणि सप्तपदी नाही चित्रपट चालले, डोक्यावर खूप कर्ज झालं त्यांच्या. तरी पण ते कर्ज त्यांनी पण नाटकातून फेडलं. कारण नाटकं म्हणजे त्यांची तुफान जायची. म्हणजे गोव्याला समजा 4 प्रयोग घ्यायला गेले तर कमीत कमी 2-3 प्रयोग जास्त करावेच लागायचे. म्हणजे रात्री हाऊसफुल झाल्यानंतर तो म्हणायचो तुम्ही उद्या दुपारी 4 वाजता आम्ही टाकायचो प्रयोग, म्हणजे पब्लिक डिमांड. मग तो सकाळी मग ते रिक्षा फिरा कालेलकरांचं नवीन नाटक बिटक त्या भाषेत अनाउन्समेंट वगैरे मी असायचो ना. मी त्या नाटक कंपनीत होतो, बॅकस्टेज वर्कर म्हणून मी काम तेव्हापासून सुरुवात केली. तर मग त्या रिक्षा ओळखी 4 वाजता, मग सकाळी अनाउन्समेंट करून दुपारी 4 वाजता पुन्हा नाटक हाऊसफुल. म्हणजे 4 प्रयोग करायला गेलं तर 5-6-7 प्रयोग करावे लागायचे. कोकणात पण असं व्हायचं, नागपूरला पण असं व्हायचं. नाटकाने त्यांना भरपूर दिलं, पिक्चरने दिलं बरेच त्यांना अवॉर्ड्स हिंदी मराठी. पण चित्रपट निर्मितीत त्यांना तेवढं यश नाही. व्यावहारिक गणित जे आहे ते नाटकामध्ये अधिक जमलं, चित्रपटामध्ये तुलनेने नाही. कालेलकर साहेबांच्या खूप छान छान आठवणी तुम्ही आता मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आचार्य अत्रेंनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. अशी आणखी कोण दिग्गज मंडळी आपल्याला भेटली या निमित्ताने? मला माडगुळकर साहेबांचं एक वाक्य आठवतं. त्यांच्या ह्याच्या पुस्तकात बाबांच्या ह्याच्या प्रामुख्याने दिलेलं आहे आणि ते इसाक मुजवारांनी सांगितलं होतं त्या भाषणामध्ये. इसाक मुजवार एक मोठे पत्रकार आहेत, नाट्य चित्रपट समीक्षक फार मोठे. तर त्यांनी ते वाक्य सांगितलं होतं. माडगुळकर साहेब त्यांना म्हणाले होते एका भाषणात की माडगुळकर साहेब म्हणाले की मी अनेक चित्रपट लिहिले, पण ते म्हणाले की मी नाटककार होऊ नाही शकलो यशस्वी. तर ते म्हणाले की काही लोक नाटककार यशस्वी झाले पण चित्रपट लेखक यशस्वी होऊ शकले. पण माडगुळकर साहेब म्हणाले की मधुसूदन कालेलकर हे एकमेव असे लेखक आहेत की जे चित्रपट आणि नाटक दोन्ही ठिकाणी यशस्वी झाले. तर माझ्या हिशोबाने हे माझ्या वडिलांना मिळालेलं फार मोठं पारितोषिक आहे. पण माडगुळकर साहेबांनी असं म्हणणं हे केवढी मोठी गोष्ट आहे. 17 डिसेंबर 1985 रोजी मधुसूदन कालेलकर साहेबांचं दुःखद निधन झालं. पण त्यांच्या आठवणी तुमच्या मनात आजही ताज्या आहेत आणि सतत तुम्हाला प्रेरणा देत राहतात. हो बरोबर. अगदी मी सांगतो ना की अनेक वर्ष मी जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये आलो
तेव्हा सर्वात मोठी गोष्ट माझ्या आईवडिलांची मला एकच वाटली की मला अनेक वर्ष यश मिळालेलं नाही. मी यशाकरता धडपडत होतो. रडकुंडीला यायचं एवढं अपयश मी बघितलं. त्यांनी कधीही मला त्या बाबतीत दोघांनी, आई आणि वडिलांनी, विचारलं नाही. अच्छा. ते मला असं म्हणाले नाही तुला नाही जमत नाही, जा नोकरी कर, सोडून दे. हो. कारण बाबांचं नाव प्रचंड होतं. मला कुठेही नोकरी मिळू शकली असते किंवा ते लावू शकले असते. जेव्हा त्यांना मी असं म्हटलं की मला या क्षेत्रात यायचं, म्हणून ठीक आहे ये, मग तो खरा मोठा बॉम्ब पडलेला होता आमच्या घरामध्ये. कारण ते शिकू शकले नव्हते परिस्थितीमुळे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की मुलांनी खूप शिकावं. शिक्षण हा माझ्या धाकट्या भावंडांनी शिक्षण घेतलंय चांगलं, मी नाही घेऊ शकलो शिक्षण. मी सर्वात मोठा. मी जेव्हा असं म्हटलं की मला ह्या लाईनमध्ये यायचं आहे चित्रपट व्यवसायात, पण ते घर हादरलं नाही. काय बॉम्ब पडला होता पण त्यांनी तो दाखवला नाही. ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्यांनी शंकर मुखर्जींना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर तुम्ही तुमच्याकडे असिस्टंट म्हणून ठेवा, सहाय्यक म्हणून ठेवा. आणि महल नावाचा चित्रपट होता, देवानंद आणि आशा पारेख यांचा. त्या चित्रपटाला मी 5वं असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली त्यावेळेला. आणि मग दोन्ही ठिकाणी मी नाटकाच्या मध्ये पण म्हणजे बॅकस्टेज वर्कर म्हणून पण काम करायचो, नाटकाचा मॅनेजरही झालो. पुढे माझ्या वडिलांनी त्या मला नाटकाचा निर्माता पण केला, नाट्यवैभवचा, माझं यश बघून, म्हणजे माझी धडपड बघून. पण कुठेही त्यांनी मला कधी असं चिडचिड केली की नाही, का तुझं जे होत नाही ना जाऊ दुसरीकडे. आईनी पण नाही, त्यांनी पण नाही, दोघांनी नाही. पूर्ण पाठिंबा होता. मला आनंद एकाच गोष्टीचा आहे, ती गोष्ट अगदी मला आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या वडिलांचा पहिला चित्रपट सेंट्रल सिनेमाला लागला, अखेर जमलं. म्हणजे बरोबर रामचंद्र बिल्डिंगच्या समोर थिएटर आहे ते गिरगावात, तिथे लागला. आणि माझा पहिला चित्रपट शांतता खून झाला आहे हाही सेंट्रल सिनेमालाच लागला. आणि तोच चित्रपट बघायला माझे वडील स्वतः होते त्यावेळेला. माझे तो एकच चित्रपट माझे वडील माझं बघू शकले. म्हणजे मी जे एवढे 29-30 चित्रपट लिहिले त्यापैकी तो एक चित्रपट असा आहे की तो ज्याने स्वतः प्रीमियरला ते येऊन सेंट्रल सिनेमाला बघितलं त्यांनी. अनिलजी, तुम्ही बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर, मोठ्याच्या मोठ्या महामालिका सगळ्या होत्या आणि अतिशय गाजल्या त्या दूरदर्शनवरती. याचं लेखन करत असताना दुर्दैवाने त्यावेळेला मधुसूदन कालेलकर साहेब नव्हते. म्हणजे त्यांच्या काळात काही मालिकांची सुरुवात झाली होती का? त्यांनी गजरा करता एक लिहिलं होतं. अच्छा, बरं. ते पण एक मी एका कलाकारांनी जेव्हा त्यांची मुलाखत दिली त्यांच्या मुलाखतीत मी ऐकलं होतं. पण त्यांनी लिहिलेली एक कथा जी होती ती कथा मात्र दूरदर्शनला मालिका म्हणून आली आणि ती खूप गाजली. बरं. आणि काय विषय होता त्या कथेचा, मग त्या कथेचा विषय त्या काळातही होता आणि आजही ती कथा अक्षरशः त्याचा चित्रपट यायला पाहिजे. आणि त्या मालिकेचे दिग्दर्शन केलं होतं ऋषिकेश मुखर्जीने. अरे वा. आणि त्याच्यामध्ये प्रथमच अशोक कुमार यांनी मध्यवर्ती भूमिका केली होती, हिंदी मालिका. त्याचं नाव होतं मालिकेचं हम हिंदुस्तानी. बरं. खूप गाजली होती ती मालिका त्या काळात. त्या काळात असं होतं ना की सोमवारी त्यांची लागायची 8 ते 8:30 आणि 8:30 ते 9 माझी लागायची. असं एकाच वर्ष पिता पुत्रांच्या एकाच वेळेला. असं हा पण चांगला योगा म्हणजे मला लक्षात मला आठवलं की मला ते फार हे होतं. आणि तो दोन्ही मालिका खूप गाजल्या, ती पण खूप गाजली मालिका. मधुसूदन कालेलकर यांना आठवताना मुख्यतः लेखक आणि गीतकार म्हणून ते आपल्या सगळ्यांच्याच स्मरणामध्ये कायम राहतील त्यांच्या कलाकृतींच्या रूपाने. आज अनिल कालेलकरजी आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान काही घरगुती गोष्टी अगदी सहज सांगितल्यात. तसंच त्यांच्या चित्रपट आणि नाट्य कारकिर्दीविषयी सुद्धा आपण आमच्याशी संवाद साधलात. त्यांच्या गाण्यांविषयी स्वतंत्र भाग आपण नक्की ध्वनिमुद्रित करणार आहोत. आज आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. सूरतेच छेडता
ला